नमस्कार मंडळी, मी जया. आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर मी बनवणार आहे एकदम बिलकुल वेगळी नवीन रेसिपी. तर बघा, माझ्याकडे सकाळच्या शिळ्या पोळ्या उरल्या होत्या. मी 6 पोळ्या उरल्या आहेत. आता काय करायचं, मुलांना पण शिळं खायचं नाही आहे, म्हणून मला आयडिया सुचली. तर मी या पोळ्यांना फॅनच्या हवेखाली छान असं करकरीत असं, ते बघा बिलकुल उन्हाळा दिवस आहे, पटापट वाढणाऱ्या पातळ पोळ्या असल्या कारणानं बिलकुल कडक अशा झाल्या. तर चला, यापासून आपण बनवणार आहे लाडू. हे बघा, याला असं छान तळून घ्यायचं. पुढील कृतीकडे वळूया. हे बघा, मी घेतलाय खलबत्ता, त्यात टाकलाय त्या पोळ्या. त्याला आपल्याला बारीक असं काढून घ्यायचंय बिलकुल. हे बघा, याला आपल्याला काढायचंय. हे बघा, पटकन असं काढलं जात आहे. मस्त असा बारीक भुगा करून घ्यायचा आहे. हे बघा किती लवकर बारीक झाला. हे बघा, याचा छान बारीक भुगा बनवून घेऊया आपण. पटापट असं बारीक होत आहे. हे बघा, छान असा भुगा झालाय आपला कांडून. तर चला, हे बघा छान असं भुगा झालाय. काही तुकडे राहिले, आपण याला चाळणीने गाळून घेऊया. घेतलं एक ताट, त्यावर घेतली एक चाळण, त्यावर टाकूया. छान असं गाळून घेऊया. हे बघा, जाड असं पीठ उरलंय. याला परत आपण एकदा काढून घेऊया. हे बघा, आपल्या याच झालंय 1.5 वाटी पीठ झालंय करून. आणि 1 वाटी घेतलाय मी बेसन, चण्याच्या डाळीचं पीठ, 1 वाटी साखर आणि पाऊण वाटी तूप. तर चला, पुढील कृतीकडे वळूया. आपण गॅस पेटवून घेऊया. बेसन पीठ टाकूया, त्यात टाकूया आपले तूप, थोडे ठेवूया. याला छान भाजून घ्यायचे. छान लाल होईस्तोवर भाजायचे आपल्याला. छान लाल होईस्तोवर आपण भाजून घेऊया. हे बघा, छान असं बेसनाची सुगंध सुटली आहे. मस्त असा सुगंध येतोय. आपलं पीठ छान फुगायला लागलंय. हे बघा, किती हलकं हलकं फ्लफी असं झालंय. हे बघा, या पिरियड मध्ये आपल्याला टाकायचे आता आपल्या शिळ्या पोळीचा चुरमा बारीक केलेला. त्याला पण छान भाजून घ्यायचंय. टाकूया आपल्याला राहिलेलं तूप, थोडं थोडं करून घालायचंय. छान असा सुगंध येतो. आपण घेतली आहे 1 वाटी साखर. तिला बारीक करून घेऊया मिक्सर मधून. हे बघा, आपली पिठी साखर करून झाली आहे. हे बघा, मस्त असा कलर आहे. चला, आपण त्यात टाकायचे थोडंसं दूध.
थोडंसंच टाकायचं आहे. घेतलंय थोडं थोडं, छोटे छोटे चम्मचनी टाका किंवा वाटीने तुम्ही टाकू शकता. थोडं थोडं पसरून घ्यायचंय दुधाला, याच्यात मिक्स करायचंय. मी घेतलंय अर्धा वाटी दूध. हे बघा, ज्या वाटीने मी बेसन पीठ घेतलं होतं 1 वाटी, त्याच वाटीने मी अर्धा वाटी मोजून दूध घेतलंय. आणि झालं. या स्टेपवर आपण गॅस बंद करूया. यात टाकूया आता आपण वेलची पावडर. हे बघा, आपल्याला टाकायचं आहे यात 1 चम्मच वेलची पावडर. घेतला 1 चम्मच वेलची पावडर. त्यात टाकून द्यायचं आपल्याला उरलेलं तूप. आणि यात टाकूया आपण थोडासा असा खायचा कलर. पिवळा कलर टाकलाय मी. लाडूला छान कलर येईल. एकत्र करून घेऊया. यात टाकूया आपण बारीक केलेली पिठी साखर. 1 वाटी पिठी साखर. सर्व एकत्र करून घेऊया. छान असे लाडू वळून घेऊया याचे. हे बघा, आपलं सारण थोडं थंड झालंय. तर चला आपण लाडू वळून घेऊया. हे बघा, छान असा लाडू वळला जातोय. हे बघा, मस्त असा लाडू झालाय आपला तयार. या प्रकारे आपण सर्व लाडू वळून घेऊया पटापट. हे बघा, असे पटापट असे वळले जात आहे. या प्रकारे सर्व लाडू वळून घेऊया. हे बघा, आपल्या 5 पोळ्यांपासून 5 ते 6 पोळ्यांपासून मस्त असे यम्मी असे लाडू तयार झालेत. हे बघा, आपण याला एक लाडू फोडून बघूया. किती सॉफ्ट आलाय आणि याचं स्ट्रक्चर बघा किती मस्त झालंय, खुसखुशीत. आणि हा बघा, पूर्ण असा रवाळ लाडू तयार झालाय आपला. वाया न घालवता शिळ्या पोळ्या मुलं पण आवडीने खातील, म्हातारे पण खातील. सर्वच या लाडूला छान टेस्ट करू खातील. तर माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. धन्यवाद. बाय बाय.